नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण पाहिलं होतं हुकाच्या साईडची कटोरी कशी जोडायची आणि क्रॉसपट्टी कशी जोडायची ते. आज आपण पाहणार आहोत आपल्या ब्लाऊजचा दुसरा भाग कसा तयार करायचा ते. चला तर मग आपण सुरुवात करूया. हाय आपली क्रॉसपट्टी. आपण आता हे भाग सगळे जोडून घेऊया. आपली साईडचे भाग आणि ती आहे आपली वरची कटोरी. ह्या व्हिडिओचा स्पेशल भाग म्हणजे ही आपली अखंड क्रॉसपट्टी. ही आपली पट्टी आहे जी आपण हुक लुकासाठी काढून घेतलेली आहे. तर हे आपले 4 भाग आहेत. आपण आता हे जोडून घेऊया. चला आपण सुरुवात करू जोडायला. हा आपला कटोरी आहे आणि हा साईडचा भाग आहे. कटोरी साईडच्या भागावर अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि अर्धा इंचावर शिलाई देऊन घ्यायची. कटोरीवर आपण आता शिलाई देऊन घेऊ. अशा प्रकारे हळूवारपणे आपल्याला कटोरीवर शिलाई द्यायची. कटोरी खेचायची नाही, आपल्याला सावकाशपणे शिलाई देऊन घ्यायची. सावकाशपणे शिलाई देऊन घेतलेली आहे. आपली आता ही कटोरी जोडून झालेली आहे. साईडच्या भागाला आपण याला दुमडून आता याच्यावर टक्स टाकून घेऊया कटोरीचा. आता हे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे उलटे करून आणि मध्यावर कटोरीचा टक्स द्यायचा आहे. हे पहा शकता आपली कटोरी डबल फोल्ड झालेली आहे. आता आपण ह्याच्या मध्यावर कटोरीचा टक्स देऊ. साधारण 2.5-3 इंचावर आपण कटोरीचा टक्स देऊन घेऊ. कटोरीचा टक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि 1.5 इंच टक्सची रुंदी घ्यायची. मागच्या भागामध्ये मी दाखवलं होतं, पण ह्या भागामध्ये पण बघा, म्हणजे तुम्हाला दोन्ही भाग कसे जोडायचे ते लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीने आता आपल्याला याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. आपण शिलाई इथं दिलेली आहे. धागे वगैरे आपण लगेच कट करायचे, म्हणजे आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान येतं. पाहू शकता आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण अर्धा इंच कटोरीला कट करून घेऊ खालच्या साईडने. अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं आणि अर्धा इंच कटोरी कट करून टाकायची. आपली कटोरी आता व्यवस्थित कट झालेली आहे. आता आपण पाहणार आहोत क्रॉसपट्टी कशी जोडायची. त्याआधी आपण हा आपला टक्स जो आहे त्याला दुमडून शिलाई देऊन घेऊ, जेणेकरून तो इकडे तिकडे सरकणार नाही किंवा शिलाईच्या मध्ये येणार नाही आणि आपलं फिनिशिंग पण बिघडणार नाही. आपण टक्स दुमडून शिलाई दिलेली आहे. आता मेन आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपली क्रॉसपट्टी कशी जोडायची, ते पण आपली अखंड क्रॉसपट्टी. ही आपली अखंड क्रॉसपट्टी आहे. आपला हा साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा, म्हणून आपण अखंड क्रॉसपट्टी काढलेली आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच अंतरावर क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता इथं आपण अर्धा इंचावर दिली, खाली पाव इंचावर शिलाई द्यायची. अशा प्रकारे सावकाश आपल्याला कटोरी साईडचा भाग किंवा क्रॉसपट्टी काहीच खेचायचं नाही. हलक्या हाताने शिलाई द्यायची. आता मी तुम्हाला दाखवते क्रॉसपट्टी फोल्ड कशी करायची. अशा पद्धतीने आपला साईडचा जो भाग आहे त्याला आपण फोल्ड करून क्रॉसपट्टीच्या मध्ये टाकूया. अशा पद्धतीने आता परत ह्याच्यावर एक शिलाई देऊन घेऊया. दोन्ही भाग समोरासमोर ठेवून अर्धा इंचावरून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची. क्रॉसपट्टीवर आपण शिलाई द्यायची पूर्ण.
पूर्ण क्रॉस पट्टीवर शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण याला बाहेर काढू। जे आपलं दूध दुमडवलेलं होतं क्रॉस पट्टीच्या मध्ये त्याला आपण बाहेर काढून घेऊ। पाहू शकता आपण आपला जे भाग आहे मध्ये दुमडवलेला तो आपण बाहेर काढलेला आहे। पाहू शकता आपल्या क्रॉस पट्टीचं फिनिशिंग सुंदर आलेलं आहे। आता आपल्याला एक्स्ट्राचा भाग जर असं कापड धागा काही असेल तर ते कट करून बरोबर करून घ्यायचा आहे। कुठे कमी जास्त झालेली असेल कटोरी आपली तर ती बरोबर करून घ्यायची। आता आपण काय करणार आहोत, आपली घराची पट्टी जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला पाव इंच दुमडून याच्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे। पूर्ण पट्टीवर शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। आता आपण ही लोकपट्टी ब्लाउजला जोडून घेणार आहोत। ही आपली लोकपट्टी आहे। आता ही जोडायची कशी ते मी तुम्हाला दाखवते। अर्धा इंच दुमडून क्रॉस पट्टीच्या वर ठेवून घ्यायचे। या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचे। सावकाशपणे दाखवत आहे मी तुम्हाला। सांगितलेलं जरी समजत नसेल तरी तुम्ही पाहून समजू शकता नक्कीच। तसा मी प्रयत्न करत आहे दाखवण्याचा। अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची। आपली पट्टीला शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला ह्याच पट्टीवर दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देत असताना आपली पट्टीवर दाब शिलाई आली पाहिजे, कटोरीच्या साईडला नाही गेली पाहिजे। आता आपली दाब शिलाई पण देऊन झालेली आहे। एक्स्ट्राचा जे कापड आहे ते आपण कट करून घेऊ, धागा कट करू। आता आपण ब्लाउज सरळ करून घेऊ। आता आपल्याला काय करायचंय, ही जी आपण दाब शिलाई दिलेली पट्टी जी आहे ती दुमडून समोरच्या शिलाईवर ठेवून व्यवस्थित त्याच्या वरतून एक शिलाई देऊन घ्यायची। अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। आता आपली ही लुकपट्टी तयार झालेली आहे। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं हुकपट्टी कशी लावायची, क्रॉस पट्टी कशी जोडायची। या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे लुकपट्टी कशी लावायची ते। आता आपण काय करणार आहोत, दोन्ही भाग एकमेकावर ठेवून चेक करून घेणार आहोत। जर कुठला भाग गळ्याच्या साईडला थोडा कमी जास्त असेल तर त्याला थोडंसं कट करून घेऊ। पाहू शकता आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। तर आपल्या लोकाच्या साईडचा भाग थोडासा वर गेलेला आहे, पाव इंच, ते आपण कट करून टाकू। अशा पद्धतीने ह्याला आपण कट करून टाकू। आपण गळ्याच्या साईडचा जो जास्त झालेला भाग होता ते कट करून टाकलेला आहे। आता आपल्याला व्यवस्थित 2-3 वेळेस पाहून चेक करायचं आहे। जर कुठं काही कमी जास्त वाटत असेल तर तो पण भाग कट करून टाकायचा, पण मोजूनच कट करायचं, असं काही कट नाही करायचं। आता आपलं ब्लाउज व्यवस्थित समोरचे भाग दोन्ही पण व्यवस्थित तयार झालेले आहेत।
आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाठीमागचा भाग कसा जोडायचा आणि ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते. तोपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अश्विनी फॅशन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू.